नमस्कार, मी रामेश्वर जामगे, युवराज्य न्यूज मध्ये आपला मनपूर्वक स्वागत करतो। निवडणुकांचा निकाल चालू आहे। हा निकाल चालू असताना आम्ही जनतेपर्यंत हा निकाल लाईव्ह पोहोचवत असतो। आमच्या स्टुडिओ मधून या सगळ्या गोष्टी लाईव्ह होत असतात आणि पोलीस प्रशासन आहे, आमच्या गळ्यामध्ये पत्रकाराच्या आयडी आहेत। या आयडी असताना पोलीस प्रशासन एखाद्या पत्रकाराला धरून कॉर्नरला धरून बाजूला घेऊन जातात आणि बाजूला घेऊन जाऊन आयडी दाखवलेली असताना ही सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असताना जर पोलीस प्रशासन या पद्धतीने पत्रकारांसोबत वागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल हाही प्रश्न निर्माण होतो। एखाद्या पत्रकाराला जर या पद्धतीत तुम्ही करताय तर सर्वसामान्य नागरिकांवर तुमची दादागिरी कशी असेल हे आम्हाला दिसतात। जर आमच्या पत्रकार तुम्ही आयडी दाखवू नये, गळ्यामध्ये प्रेसची आयडी असू नये, पत्रकार हे दाखवलेलं असताना जर पोलीसवाले कॉलरला घेऊन जर त्या पत्रकाराला घेऊन जात असतील तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। त्या पत्रकाराची नेमकी काय किंमत राहिली हा एक प्रश्न निर्माण होतो। इथे असलेल्या गाडीला असलेल्या पोलीस प्रशासनाने पत्रकाराला कॉलरला धरून बाजूला घेऊन गेले, बाजूला घेऊन गेले। आयडी दाखवून सुद्धा त्यांनी या पत्रकाराने केलं नाही। मग आम्ही आमचं काम करायचं नाही का? आम्ही जी चोख माहिती तिथपर्यंत पोहोचवतो ती चोख माहिती तिथपर्यंत पोहोचवायची नाही काय हाही प्रश्न निर्माण होतो। कोणते साहेब होते पकडून नेलेले? कोण चष्मेवाले? कोणते? तुम्ही साहेब? आपण आमचे पत्रकार आहेत, यांना आपण काय तुम्ही काय केलं होतात आणि तुमची काय चूक होती? कुठे आपले प्रतिनिधी? काय चूक काय होते तुमची? तिथं धिंगाणा चालू होता। आयटीचे नेते आहे की नाही विरुद्ध पोलिसाला प्रतिसाद देत नव्हता म्हणून आहे की नाही आम्ही व्हिडिओ घेत होतो। तर आहे ना साहेबांना आहे की नाही पकडून नेलं। म्हणजे हे पोलिसाचं काम काय राहते काय नाही तुला शिकवायला लागते काय असं? पोलीस प्रशासनाला कार्यकर्ते सहकार्य करत नव्हते आणि आमचे प्रतिनिधी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत होते। त्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होते। हे करत असताना हे पोलीस प्रशासन पत्रकारांवर दादागिरी करत आहे। हे कुठेतरी लाजिरवाण आहे, लोकशाहीला कुठेतरी काळीमा फासणारी गोष्ट आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो आणि त्या पत्रकारांवर जर तुम्ही या पद्धतीने दडपशाही करत असाल, जर पत्रकारांना जर तुम्ही सहकार्य करत नसताल तर ही गोष्ट कुठेतरी लाजिरवाणी आहे। पोलीस प्रशासनाने इथले जे एसपी असतील, डीवायएसपी असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे कोणी पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं। आमच्या प्रतिनिधी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत होते, आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करतो। आम्ही इथली चोख माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो।